एखादा पुरुष स्त्रीला मनापासून आवडतो तेव्हा पुरुषांच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करते तेव्हा समजून जा ती तुमच्यावर खरं प्रेम करते. मित्रांनो, एखादी व्यक्ती तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम करते की फक्त तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवते, हे ओळखण्यासाठी नेहमी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. तिच्या छोट्या छोट्या वागण्यातूनही तिच्या मनातील भावना समजू शकतात. काही चुका ती समजून घेते, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करते आणि तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्यासोबत उभी राहते. पण यामागे नेमकं काय असतं? आज आपण याच विषयावर काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत ऐका, कारण ह्या नात्याची ओळख बाहेरच्या दिखाव्यात नाही, तर कठीण प्रसंगी कोण तुमच्यासोबत उभं राहते यात असते. मित्रांनो, माणसाकडे कितीही पैसा, संपत्ती किंवा प्रसिद्धी असली तरी चांगले संस्कार आणि प्रामाणिकपणा यांची किंमत वेगळीच असते. कोणत्याही नात्याची खरी सुरुवात विश्वासापासून होते. एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर विश्वास ठेवला तर तो विश्वास जपणे ही तुमची जबाबदारी असते. विश्वास मिळवण्यासाठी अनेक दिवस चांगले वागावे लागते, परंतु तो गमावण्यासाठी कधी-कधी एक चुकीची कृतीही पुरेशी ठरू शकते. म्हणून नात्यामध्ये विश्वास निर्माण करण्याइतकेच तो कायम ठेवण्यालाही महत्त्व द्यायला हवे. एखादी स्त्री आपल्या आवडत्या पुरुषाच्या प्रत्येक छोट्या चुकीवर लगेच नाते तोडण्याचा निर्णय घेत नाही. त्यामागे तिची समजूतदार वृत्ती असू शकते. प्रत्येक व्यक्तीकडून चुका होतात. महत्त्वाचे हे असते की चूक झाल्यानंतर आपण ती स्वीकारतो का, त्यातून काही शिकतो का आणि पुन्हा तीच चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करतो का. नात्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या उणीवा मोजत बसण्यापेक्षा तिच्यातील चांगल्या गुणांकडे पाहणे अधिक उपयोगी ठरते. मित्रांनो, मुलांच्या हातात पेन्सिलीऐवजी पेन दिले जाते तेव्हा त्यामागे एक सुंदर शिकवण असते. आयुष्यात पुढे गेल्यावर प्रत्येक गोष्ट पुन्हा पूर्वीसारखी पुसून टाकता येत नाही. म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यायला शिकणे आवश्यक आहे. आपल्या शब्दांचा आणि कृतींचा परिणाम इतरांच्या मनावर होतो. त्यामुळे नात्यात रागाच्या भरात काहीही बोलण्यापेक्षा थोडा वेळ शांत राहून विचार करणे अधिक शहाणपणाचे आहे. आठवणींचीही आपल्या आयुष्यात मोठी भूमिका असते. एखादी व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची झाली की तिच्यासोबत घालवलेले क्षण, तिचे शब्द आणि छोट्या छोट्या आठवणी आपल्या मनात राहतात. मात्र एखादी व्यक्ती आपली आठवण काढत आहे किंवा तिच्या मनात आपण आहोत, हे केवळ आपल्या मनातील विचारांवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीचे प्रत्यक्ष वागणे आणि संवाद महत्त्वाचा असतो. मनातील अंदाजापेक्षा स्पष्ट संवाद नेहमीच चांगला. मित्रांनो, स्वार्थावर उभे असलेले नाते फार काळ टिकणे कठीण असते. एखादी व्यक्ती फक्त आपल्याकडून फायदा मिळतो म्हणून जवळ असेल तर परिस्थिती बदलली की नातेही बदलू शकते. त्याउलट कमी लोक असले तरी मनापासून साथ देणारे मित्र किंवा नातेवाईक आयुष्यात मोठी संपत्ती असतात. गर्दी मोठी असण्यापेक्षा आपल्या अडचणीच्या वेळी आपल्याला समजून घेणारी माणसं असणं अधिक महत्त्वाचं आहे. आपण आजारी किंवा दुःखी असल्याचे सांगितल्यानंतर काळजी घेणारे अनेक जण भेटतील, पण आपल्या आवाजातील बदल ऐकून काहीतरी बिनसले आहे का असे विचारणारी व्यक्ती फार मौल्यवान असते. कारण ह्या आपुलकीमध्ये केवळ शब्द नसतात, तर समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची इच्छा असते. नात्यात अशी जाणीव असेल तर दोघांमध्ये भावनिक जवळीक वाढू शकते. प्रेमामध्येही समजूतदारपणाला मोठे महत्त्व आहे. फक्त आकर्षणामुळे नाते सुरू होऊ शकते, पण ते टिकवण्यासाठी विश्वास, आदर आणि संवाद आवश्यक असतो. विशेषतः विवाहानंतर जीवनात अनेक जबाबदाऱ्या येतात. अशा वेळी जोडीदार एकमेकांच्या परिस्थितीला समजून घेत असेल, निर्णय घेताना एकमेकांचे मत विचारात घेत असेल आणि अडचणीच्या काळात दोष देण्याऐवजी साथ देत असेल तर सहजीवन अधिक सुखकर होऊ शकते. खरंच मनापासून प्रेम करणारी व्यक्ती तुमच्याकडे फक्त पैसा किती आहे,
तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे किंवा तुमच्याकडे किती संपत्ती आहे यावरून पाहत नाही. तुमचा स्वभाव, तुमचे वागणे, तुमची प्रामाणिकता आणि तुम्ही इतरांशी कसे वागता यालाही ती महत्त्व देते. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींशी आदराने वागणे आणि त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे हेही नात्यासाठी सकारात्मक ठरते. पण मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की प्रेम करणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक चुकीकडे दुर्लक्षच केले पाहिजे. सतत होणारा अपमान, फसवणूक, नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करणे हे प्रेमाचे लक्षण नाही. निरोगी नात्यामध्ये दोघांनाही आपले मत मांडण्याचा अधिकार असतो आणि दोघांच्या मर्यादांचा आदर केला जातो. शेवटी एवढेच लक्षात ठेवा, नात्याची खरी परीक्षा सुखाच्या काळात होत नाही, तर अडचणीच्या वेळी होते. जोडीदार तुमच्या चुका समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुमच्या भावनांचा आदर करतो आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींशीही सन्मानाने वागतो, अशा नात्याची किंमत खरोखर मोठी असते. प्रेम टिकवण्यासाठी मोठ्या वचनांपेक्षा छोट्या छोट्या कृती अधिक प्रभावी असतात. विश्वास जपा, संवाद ठेवा, एकमेकांचा आदर करा आणि नात्यात दोघांनाही समान महत्त्व द्या, कारण खरे नाते तेच, जिथे एकमेकांना बदलण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.